संतोष पवार यांच्या आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं गेले। मात्र यावर्षीची विद्यार्थी संख्या वाढली। माता पालक कुटुंब जुळले गेलेत, त्या कुटुंबातील संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि पोटभर जेवण जे आहे ते या संस्थेच्या माध्यमातून दिलं गेलं आहे। खरं तर प्रति दरवर्षीपेक्षा यावर्षी संख्या वाढली आहे। मात्र ह्या संख्या वाढण्याचं कारण काय? मागच्या 10 वर्षापासून आधार माणुसकीच्या परिवाराची सुरुवात झालेली आहे। 120 मुलापासून जवळपास आता 1,500 विद्यार्थ्यापर्यंत हा परिवार पोहोचलेला आहे। विद्यार्थी संख्या वाढणं वडील नसलेल्या कुटुंबातील हे शोभनीय गोष्ट नाही। ह्याचं आम्हालाही खूप वाईट वाटतं की दुर्दैवानं घरामध्ये काही घटना होतात आणि त्या घटना झाल्यानंतर त्या कुटुंबाला उभारी देणं गरजेचं असतं ना। उभारी म्हणजे मुलांना शिक्षणामध्ये पुढे आणलं पाहिजे, परंतु त्या संकटात सापडलेल्या आमच्या सर्व भगिनी ज्या आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पाठबळ देत असताना हे कितीही संख्या वाढली तेवढेच देणगीदार आमच्या आधार माणुसकीच्या परिवारावर विश्वास ठेवून आमच्या पाठीशी खंबीरपणाने सोबतील आहेत, याचाही आम्हाला खूप अभिमान आहे। खरं तर हे कुटुंब जुळून घेण्यासाठी काय काय नेमकी चाचपणी केली जाते, तुमच्याकडून चौकशी केली? आता कामाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळं धारूर, आपलं बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो। लोकांना माहिती होतं आहे की आमच्याकडं ह्या विद्यार्थ्यांना मदत केली जाते। मग अशा विद्यार्थ्याचं आम्ही स्वतः घरी जातो, घरी जाऊन त्याची खरंच परिस्थिती बघतो, मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आहेत किंवा नाही, आणि जर खरंच वाटले तर आम्ही तात्काळ त्यांना आमच्या संस्थेची नोंदणी करून त्यांना आमच्या मुख्य प्रवाहामध्ये घेतो। खरं तर MBBS सारखं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फीस देखील भरली जाते। मात्र किती टक्के फीस भरली जाते आणि त्याच्यासाठी म्हणजे काय चौकशी केली जाते तुमच्या संस्थेच्या माध्यमातून? हे काम करत असताना असं लक्षात आलं की आईवडील आहेत, परंतु कुटुंबातले मुलं फार प्रचंड हुशार आहेत। कोणी गवंडी काम करते, कोणी नावी काम करते, कोणी सुतार काम करते, हमाली काम करते। त्यांचे लेकरं घरी बसून खूप मोठ्या प्रमाणामध्ये फिजिक्सवालाचा अभ्यास करून इंजिनिअरिंग मेडिकलला चालले, तर त्यांना हायर एज्युकेशनसाठी पैसे नाहीत। मग त्यावेळेस आम्ही तशा मुलांना पण मदत करणं आमचं कर्तव्य वाटलं, म्हणून आम्ही 5 विद्यार्थ्यापासून सुरुवात केली। लोकांनी आम्हाला पैसे दिले, परंतु आम्हाला ठाण्याचे रवींद्र कर्वे सरांची भेट झाली आणि त्यांच्या माध्यमातून आमचे 500 हायर एज्युकेशन घेणाऱ्या मुलावर जवळपास त्यांनी आमच्या विश्वासावर मान ठेवून जवळपास 5.5 ते 5 कोटीच्या दरम्यान रक्कम त्या मुलांना दिलेली आहे। खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, बऱ्याच वर्षापासून या संस्थेचे सगळे कार्यक्रम आम्ही अटेंड करतो, मात्र राजकीय नेते मंडळी जे आहेत ते तुमच्या मंचावर कमी प्रमाणामध्ये दिसतात, याचं कारण? नाही, राजकीय मंडळी म्हणून काही नाही। मी सध्या एकापूर्वी राजकीय क्षेत्रात काम करत होतो, परंतु सिंधुताईंच्या संपर्कात आल्यामुळे मी राजकारणाला फुल स्टॉप दिला आणि राजकीय क्षेत्रामध्ये एकाला बोलवलं की दुसऱ्याला विनाकारण राग येतो, तो आमचा हेतू नसतो। म्हणून तो विषय बाजूला ठेवून त्यांच्या कुटुंबातले जे राजकारणात नाहीत त्यांना आम्ही निश्चित बोलवतो कार्यक्रमाला। बाकी हे जे काही पालक आहेत किंवा इतर काही कुटुंब अडचणीमध्ये आहेत, त्यांचं छत्र हरवलं आहे, ज्यांना कुणाला आई नाही, मात्र त्यांनी तुमच्या संस्थेशी संपर्क कसा साधावा लागेल? त्यांनी आम्हाला फोन करायचा, फोन करून आम्ही त्या गावामध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊ आणि भेट घेतल्यानंतर खरंच त्यांना जमीन नाही, अल्प जमीन आहे, घरात शिक्षणाची गरज आहे, तर निश्चितच आम्ही अशा कुठल्याही कुटुंबाला मदत करायला तयार आहेत। फक्त हे सगळा जे पूर्ण कारोबार सुरू आहे त्याच्या मागं फक्त देणगीदाराचा विश्वास, बरं का, विश्वास या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, बरं का। त्यामुळं शेवटचा प्रश्न असणार आहे, खरं तर बऱ्याच संस्था ज्या आहेत ते या तिन्ही जिल्ह्यामध्ये काम करतात, लातूर, बीड, धाराशिव, मात्र बऱ्याच संस्थेचं काम जे आहे ते कमी झालं आहे। मात्र तुम्हाला कधी असं वाटत नाही का आपण देखील थोडं कामाचं प्रमाण कमी करावा किंवा लोड कमी करावा आणि जेवढे कुटुंब आहेत त्यांनाच जे काय देता येईल ते देत राहा? नाही, तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे। कधी कधी मानसिक खूप त्रास होतो, शारीरिक त्रास होतो, परंतु जेव्हा ही असे लेकरं शिक्षणामध्ये पुढे येलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आम्हाला दिसतो की त्यांना कुठंतरी वाटतं की बळ मिळाले आम्हाला शिक्षणासाठी, त्यामुळं थकावट किंवा थांबावं असं अंतःकरणातून तर आजपर्यंत वाटत नाही।
धन्यवाद. खरं तर इथं जेवढे विद्यार्थी आलेत तेवढ्यांच्या चेहऱ्यावर एक देखील हास्य फुलल्याचं पाहायला मिळतंय आणि संस्था कशा पद्धतीमध्ये काम करते या संदर्भात झालेली चर्चा. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज बडिया, बीड, अंबेजोगाई.